हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये TET जे 21 नोव्हेंबर 2021ला झालेला पेपर होता तो आपण सोडवून घेणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये या पेपरमधील केवळ मराठी विषयातील पहिले 30 प्रश्न जे असतात ते आपण बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? आणि पर्याय आहेत साखर शब्द आहे, सार हा देखील शब्द आहे, वडी हा शब्द नाही, वाडी जर असतं तर चाललं असतं, परंतु वडी हा शब्द यात नाही. आणि पर्याय क्रमांक 4. साडी हा शब्द देखील आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय आहेत 1. वेगाने धावणे, 2. खूप मार देणे, 3. कपडे धुणे की 4. धू वाहने. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. वेगाने धावणे. प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? सर्व याच्यात र आहे, सम्राट यात देखील र आहे, राष्ट्रमध्ये र आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? पुनर्वसन, पूर्णवसन, पुनर्वसन की पुनर्वसन. आणि पर्याय क्रमांक 1 पुनर्वसन हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्दजातीतील आहेत? अरे रे, शाबास, परंतु, म्हणून, आता इकडे की करितासाठी. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आता इकडे. क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाविषयी, क्रियेविषयी अधिकची माहिती सांगणारा जो शब्द असतो तो, म्हणून आता इकडे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वाहती नदी. क्रियापदाच्या मूळ शब्दाला धातू असं म्हणतात, आणि या धातूला प्रत्यय जोडून जे येतं ते म्हणजे धातुसाधित विशेषण होय, आणि ते नामापूर्वी वापरलं जातं. उदाहरणार्थ पिकलेला आंबा, पेटती ज्योत, वाहती नदी, रांगणारे मूल इत्यादी. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? गवळी धार काढतो, आंबा नासका निघाला, मला घरी यावयास रात्र झाली की सुनील उद्या पुण्याला जाईल. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 गवळी धार काढतो. सकर्मक क्रियापद म्हणजे असे क्रियापद ज्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी वाक्यात कर्माची आवश्यकता असते. मग आता क्रियापदाला काय किंवा कोणाला हा प्रश्न विचारून उत्तर मिळते का हे बघावं. म्हणजे आता जसं मी जेवण केले तर काय केले? उत्तर मिळालं जेवण. मग जेवण हे कर्म असल्याने केले हे सकर्मक क्रियापद आहे. किंवा तो आंबा खातो, तो काय खातो हे कर्म असल्याने खातो हे सकर्मक क्रियापद असते. एकूणच जर वाक्यातील क्रिया पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असेल तर ते सकर्मक क्रियापद असते. आणि सकर्मक क्रियापदांमध्ये कर्ता जो क्रिया करतो आणि कर्म ज्यावर क्रिया होते ते दोन्हीही असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? विवेकसिंधू, लीलाचरित्र, ज्ञानेश्वरी की यापैकी नाही. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 लीलाचरित्र. काही ठिकाणी लीळाचरित्र असं देखील याचं नाव येतं. आणि विवेकसिंधू हा मुकुंदराज यांनी लिहिलेला मराठीतीलच अद्वैत तत्त्वज्ञानावरील एक ग्रंथ आहे. पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? मधूने लाडू खाल्ला असेल, मधूने लाडू खाल्ला होता, मधू लाडू खातो की मधूने लाडू खाल्ला आहे. आणि पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे मधूने लाडू खाल्ला आहे. भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 य य य य. भुजंग प्रयात वृत्तात हे 4 गण असतात. त त ज ग ग या गणांचे वृत्त इंद्र वज्र हे आहे, ज्यात प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात आणि यती 5व्या अक्षरावर असते. न न म य य हे मालिनी या अक्षरगण वृत्तात येतात. तर त भ ज ज ग ग या गणांची रचना वसंत तालिका या वृत्तात असते. त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 हे येईल. संत म्हणती सप्तपदे, सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? आणि पर्याय आहेत 1 यमक, अनुप्रास, उपमा की उत्प्रेक्षा. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अनुप्रास. अनुप्रास अलंकार म्हणजे कवितेत किंवा वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादयुक्त आणि अर्थपूर्ण सौंदर्य प्राप्त होणे. या प्रकारात विशिष्ट व्यंजन ध्वनींची पुनरावृत्ती होत असते, ज्यामुळे शब्दांना एक लयबद्ध आणि संगीतमय गुणवत्ता मिळते आणि ते अधिक प्रभावी आणि संस्मरणीय बनतात.
त्याच्यानंतर पुढचा पर्याय आहे उपमा अलंकार. उपमा हा अर्थालंकार असून यामध्ये दोन भिन्न वस्तूंमधील समान गुणधर्म दाखवण्यासाठी सम, सारखा, प्रमाणे, परी, जसा, तसा इत्यादी शब्दांचा वापर करून तुलना केली जाते. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे जेव्हा उपमेयाची तुलना उपमानाशी करतात त्यावेळी उपमेय हे जणू उपमानच आहे असे कवी कल्पनेने सांगतो. यामध्ये जणू, गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द वापरून ही संभाव्यता दर्शवली जाते. उदाहरणार्थ हा आंबा जणू साखरच. त्याच्यानंतर यमक अलंकार म्हणजे कवितेतील ओळीच्या शेवटी किंवा विशिष्ट ठिकाणी येणाऱ्या शब्दांमधील अक्षरांचा उच्चार सारखा असतो, ज्यामुळे कवितेला लय आणि सौंदर्य प्राप्त होते. हा एक प्रकारचा शब्दालंकार आहे.